लाडकी बहिणीचा लाडक्या 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, वितरणाची तारीख काय असणार आहे, कोणत्या महिलांना हप्ता भेटणार आहे, याच्याबद्दल अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या लाडक्या आलेल्या आहेत. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. कारण की लाडक्या वितरणाची जी यादी असते, वाटपाची यादी असते, लाभार्थी यादी बनवायला सुरुवात झालेली आहे आणि जिल्ह्यानुसार ह्या याद्या या ठिकाणी पब्लिश व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. सर्व लाडक्या व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या लाडक्या हप्ता भेटणार, किती लाडक्या हप्ता भेटणार, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. वाटपाची तारीख काय असणार आहे, मी ज्या गोष्टी तुम्हाला बोललो होतो लाडक्या त्या गोष्टी तंतोतंत आता खरे ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ही एक विनंती आहे, हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पाहायचा आहे. बघा लाडक्या काल संध्याकाळी लेक्चर न घेण्याचं एकमेव कारण होतं, कारण की काल या ठिकाणी कोणती बातमी आली नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्यांचे काल मला कमेंट्स येत होते, सर संध्याकाळचं लेक्चर का घेतलं नाहीये तुम्ही. तर लाडक्या त्याच्याबद्दल एक सांगतोय, काल संध्याकाळी काही अपडेट नव्हतं म्हणून उगाच व्हिडिओ बनवण्यापेक्षा आज अपडेट आलं, लगेच सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओची ही खुशखबर लाडक्या द्यायला लागलो आहे. तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाभार्थी यादी तुम्हाला या ठिकाणी मिळायला सुरुवात होणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. आता त्याच्यानंतर बघा व्हिडिओला सुरुवात करतोय, काय काय बातमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, GR आलेला आहे. सगळ्याला माहिती आहे वाटपाचा GR आलाय, पण यावेळेस वाटपाचा GR मध्ये कमी निधी मंजूर झाला, ही गोष्ट समजून घ्या. एक ही धक्कादायक आपल्यासाठी बातमी असणार आहे, काळजी करणारी एक बातमी असणार आहे, ती तुम्हाला सांगत आहे. ती म्हणजे बऱ्याच लाडक्या ताईंना यावेळेस हप्ता भेटणार नाहीये. लाभार्थी यादी बनवायला सुरुवात झाली आहे. मधल्या गोष्टी तुम्हाला मी डायरेक्ट सांगत आहे, लाभार्थी याद्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताईंचे पैसे या ठिकाणी भेटणार नाहीत. बघा तुम्हाला मी ही गोष्ट आता सांगतोय, वितरण सुरू झालंय का नाही सुरू झालं, वितरण कधी सुरू होणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. पण वितरण सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट मी सांगत आहे, यावेळेस बऱ्याच लाडक्यांचे पैसे भेटणार नाहीत, हप्ता त्यांना भेटणार नाही. हे तुम्हाला मी आधीच गोष्ट क्लिअर करून सांगतोय. रेकॉर्डिंग करत असेल रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहायचं असेल तर लिहून ठेवा. मी जे बोलतोय तुम्हाला वितरण सुरू झाल्यानंतर पाहायला मिळेल. ही गोष्ट तुम्हाला मी आधीच क्लिअर करून सांगतोय. वितरणाची तारीख काय असणार आहे, बघा सगळ्या ते विचारले सर वितरणाची तारीख काय असणार आहे, GR कधी GR आलाय, वितरणाची तारीख काय असणार आहे. तर लाडक्यातून तुम्हाला मी 100% सांगतो, शेवटच्या आठवड्यात सोमवारपासून तुम्हाला या ठिकाणी गुड न्यूज भेटायला सुरुवात होईल. म्हणजे सोमवार, आता हा आज आहे बघा, येणारा जो सोमवार असेल, सोमवारचा शेवटचा आठवडा असणार आहे 28 फेब्रुवारी पर्यंत. 28 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार, म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला मी हे शेवटचा आठवडा सांगतोय. आता बघा आज उद्या परवा, उद्या शनिवार आहे, रविवारी काय होत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी सोमवारपासून तुम्हाला चान्सेस या ठिकाणी 100% आहेत, काळजी करायची गरज नाहीये. वितरणाची वाटपाची तुम्हाला आता तारीख पण सांगून टाकली, सोमवार ते पुढच्या या 28 फेब्रुवारी पर्यंत. परत सांगतोय 28 फेब्रुवारी, येणाऱ्या सोमवारपासून 28 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला या ठिकाणी गुड न्यूज भेटेल, काळजी करायची गरज आहे. तोपर्यंत टेन्शन घ्यायची गरज नाहीये. बऱ्याच लाडके ते म्हणतील की सर वाटप कधी होणार आहे, आता सांगा, नक्की फिक्स तारीख सांगा. तर मी तुम्हाला हे सांगतोय, तारीख आता GR आलेला असल्यामुळे कधी पण वाटप होईल. पण सरकारला आता एकच विनंती आहे की ही यादी जी आहे, लाभार्थी यादी, त्या लाभार्थी यादीमध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी सहभागी करा. आता मी तुम्हाला मधली एक गोष्ट परत सांगतो लाडक्यातून, खूप महत्वाची, काळजीपूर्वक ऐका लाडक्यातून ही गोष्ट काय सांगतोय. यावेळेस बऱ्याच लाडक्याताईंना हप्ता भेटणार नाही आणि सरकारकडे आपल्याला एक विनंती करावं लागणार आहे की यावेळेस जो हप्ता आहे तो हप्ता बऱ्याच लाडक्यांना वाटप करा. नसता बऱ्याच लाडक्या जवळजवळ 86 लाखापर्यंत आकडा पोहोचला. लाडक्यानं बघा, हे एवढा मोठा आकडा आतापर्यंत कधीच गेलेला नाहीये. 86 लाख लाडक्याताई या ठिकाणी वंचित राहणार हप्त्यापासून. परत सांगतोय, आता बघा 2.5 कोटीवरून आता डायरेक्ट 1.5 कोटीवरून लाडक्याताई आलेले आहेत. बघा हप्ता खूप 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 कमी लाडक्यांना यावेळेस भेटणार आहे. ही तुम्हाला गोष्ट मी आत्ताच क्लिअर करून सांगतोय. बरंच म्हणताल की सर तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं. आता बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यात अगोदर अपडेट दिली जाते, ती तुम्हाला भविष्यात पाहायला मिळते. वितरण सुरू झाल्यानंतर तर कुणी पण सांगतंय,
पण आपलं वितरणाच्या अगोदर मी मधल्या गोष्टी तुम्हाला सांगायलो. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात. काळजीपूर्वक आपले व्हिडिओ बघायचा. आणि लाडक्या बहिणीचं बघा सगळ्यात महाराष्ट्रातलं मोठं चॅनल आहे. सगळ्याला माहिती आहे आपल्या चॅनलवर विश्वास सगळ्या लाडक्या ताईंचा आहे. तो विश्वास मी ब्रेक होऊन देणार नाही. सगळ्या ताईंनी ही गोष्ट समजून घ्यायची आहे. चला आता GR आलेला आहे. वाटप कधी होणार आहे ते सांगतो. 19वा हप्ता त्याच्याबद्दल पण सांगतो. आता एक महत्वाची आनंदाची अजून एक दुसरी बातमी ती सांगाल. लाभार्थी यादी बनवायला सुरुवात झाली. ही पहिल्यांदाची बातमी सांगितली. दुसऱ्यांदाची बातमी एक गोष्ट सांगायला लाडक्या बघा एकनाथ शिंदे साहेबांची या ठिकाणी एक महत्वाची बातमी समोर आली. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये येणार. हे मी बोलत नाही, साम टीव्हीची बातमी आहे. साम टीव्हीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता. साम टीव्हीची बातमी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः या ठिकाणी व्हिडिओ त्यांचं स्वतःचं युट्यूबवर टीव्हीवर सगळीकडे यांची बातमी आलेली आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना गुड न्यूज तुमच्या समोर दिसते बघा. दुसरी अंदाची बातमी मी दाखवायलोय. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पाहायचा आहे. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आलेली. लाडकींना 3 महिन्याचे 4,500 रुपये एकत्र मिळणार. उपमुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा करून टाकलेली आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे साहेबांची ही मोठी बातमी समोर आली आहे. व्हिडिओ पण त्यांचा आलेला आहे आणि टीव्हीमध्ये असेल, हे न्यूजपेपरला पण आले. गुड न्यूज आलेली आहे. 3 हप्ते एकत्र भेटणार. आणि आता तुम्ही म्हणत असेल की फक्त एकनाथ शिंदे साहेब बोललेत का गुड न्यूज? आनंदाची बातमी फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी दिली का? दुसरी पण बातमी तुम्हाला दाखवतो. हे आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री. सगळ्यांना माहिती आहेत आपले लाडके उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब. आता त्यांचे हे या ठिकाणी बघा साम टीव्हीची लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. 3 महिन्याचे 4,500 रुपये एकत्र मिळणार. KYC त्रुटीमुळे थांबलेले पैसे आता लवकरच खात्यामध्ये जमा होणार. हे तुम्ही आता वाचले साम टीव्हीचं. आता या ठिकाणी बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट काय म्हणतात. मुख्यमंत्री साहेब आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात तुम्ही स्वतः वाचायचंय. हे सगळं वाचा. या ठिकाणी 31 मार्च पर्यंत संधी खास आहे. लाडक्या बहिणीची पूर्ण होईल विश्वास वगैरे. आता हा महत्वाचा मुद्दा वाचून घ्या. हा महत्वाचा मुद्दा काय आहे बघा, KYC दुरुस्ती होताच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे प्रलंबित पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. हे मी म्हणत नाहीये, हे म्हणत आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब. आणि त्याचबरोबर त्याच्या अगोदरची बातमी तुम्हाला दाखवली ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची. एकनाथ शिंदे साहेबांनी पण काय सांगितलंय, 3 हप्ते एकत्र भेटतील. ज्या लाडक्यांची KYC होईल त्यांना ते हप्ते भेटतील. ते झाली पहिली बातमी. दुसरी बातमी पण देवेंद्र फडणवीस पण काय म्हणत आहेत की बाबा ती प्रलंबित हप्ते या ठिकाणी भेटतील. तुमची KYC पूर्ण झाल्यानंतर ज्या लाडक्या पात्र ठरतील त्यांना ते हप्ते भेटणार आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मुख्यमंत्री म्हणतात, उपमुख्यमंत्री म्हणतात, आता विषय संपलेला आहे. आपल्याला आता फक्त आणि फक्त एकच गोष्ट करून घ्यायची, ते म्हणजे KYC अपडेट करून घ्यायची. आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की सर आम्हाला यावेळेस हप्ता भेटणार आहे का? आमची जर KYC कंप्लीट झाली असेल, दुरुस्ती झाली असेल तर आम्हाला यावेळेस लगेच हप्ता भेटणार का? तर तुम्हाला मी वितरणाच्या अगोदरच सांगतोय. बघा मी तुम्हाला आजच सांगतोय. बघा आपल्या भविष्यात काय होणार आहे ते तुम्हाला मी आत्ताच सांगतोय. ज्या लाडक्या ताईंची KYC अपडेट होईल, बघा तुम्ही जर नुसतं अपडेट केली याचा अर्थ नाही, पडताळणी झाल्यानंतर अप्रूव्ड झाल्यानंतर तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये यायला पाहिजे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती लाभार्थी यादी DBT साठी जायला पाहिजे. आता बघा 20 तारीख आज आहे. आता 20 तारखेपर्यंत तुमचं जर झालेलं असेल, ही गोष्ट जर कंप्लीट झालेल्या असतील तरच तुम्हाला यावेळेस पैसे भेटतील, नाहीतर तुम्हाला पुढच्या वेळेसपासून भेटतील. ही गोष्ट आताच क्लिअर करतो. परत म्हणू नका वितरण सुरू झाल्यानंतर गुरुदादा तू बोलला होतास की बाबा यावेळेस आम्हाला 4,500 भेटणार, मग का नाही भेटायले? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ही पण मागणी करायची आहे की पात्र ज्या लाडक्या ताई ठरले त्यांना यावेळेस पासून हप्ता टाकून द्या. पण तुम्हाला ही आधीच गोष्ट क्लिअर करतोय, तुमच्या गोष्टी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला ते पैसे भेटणार नाहीयेत. प्रक्रिया वेळ लागणार आहे, पडताळणी चालू आहे. त्याच्यामुळेच या वेळेस GR मध्ये कमी पैसे या ठिकाणी भेटलेले आहेत. ही तुम्हाला गोष्ट मी क्लिअर करतो. यावेळेस चान्सेस खूप कमी आहेत 4,500 भेटण्याचे, पण तुम्हाला ते भविष्यात भेटतील, याच्याबद्दल काळजी करू नका. एकनाथ शिंदे साहेबांनी पण बोललंय, देवेंद्र फडणवीस यांनी पण बोललेलं आहे, काळजी करू नका, प्रलंबित हप्ते तुम्हाला भेटतील असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. काही अडचणी असतील काळजी करू नका, विचारा कमेंट बॉक्समध्ये आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.